नमस्कार शेतकरी बंधूंनो. कृषीधनी प्रगतशील शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपल्या हळदीवरील आपण मागील पार्ट 1 पार्ट 2 असे दोन्ही टाकलेले आहेत. आज पार्ट 3 यासाठी टाकतोय की आज आता आपण खताचा शेवटचा डोस देणार आहोत आणि यानंतर हळदीचं पूर्णतः खत नियोजन आपलं आज संपणार आहे. आता माल पूर्ण जमिनीतून बाहेर येतोय, याचा अर्थ एकदम उच्च क्वालिटीचा आणि उत्पन्न जास्त असेल असा माल आपला तयार झालेला आहे. आता ही हाईट जवळपास आपली पूर्ण मिटलेली, आपला 5 फुटाचा बेड आहे. तर मागील पूर्ण माहिती आजपर्यंतचं नियोजन आपण पार्ट 1 पार्ट 2 मध्ये सांगितलेलं आहे. तर पार्ट 2 नंतर आपण याला 0-52-34 दिला आणि आज 0-0-50 एकरी 8 म्हणजे 3 एकरमध्ये आपण 25 किलोची बॅग सोडली. त्यानंतर आता जवळपास आपलं खताचं नियोजन संपलेलं आहे. तर साधारणतः आपली आता हळद 5.5-6 फुटापर्यंत पूर्ण वाढलेली आपल्या दोन्ही व्हरायटी आहेत. 1.5 एकर प्रतिभा आहे आणि 1.5 एकर सेलम. आज म्हणजे 0-0-50 झाल्यानंतर आता यानंतर आपण रासायनिक कोणताही खत देणार नाहीत. आता नोव्हेंबर संपत आलेला आहे. पुढचा 1 महिना डिसेंबर आणि संक्रांत म्हणजे 15 जानेवारीपर्यंत फक्त आपण ड्रिपने पाणी देणार आणि त्यानंतर पाणीही बंद करणार. तर एकंदरीत म्हणजे जर ज्या शेतकऱ्यांनी पूर्ण नियोजन ऐकलेलं नसेल तर त्यांनी प्रथम एकदा पहिला आणि दुसरा व्हिडिओ एकदा पूर्ण पाहावा. एक नॉर्मल आता म्हणजे थोडा बहुत करप्याचा प्रादुर्भाव दिसतोय, तर त्यासाठी एक आपण परत म्हणजे गरज नाही आहे पण तरी पण एक खबरदारी म्हणून कॅब्रिओ टॉप, स्ट्रेप्टोसायक्लिन आणि क्युनॉल्फॉस कंदमासाठी एक स्प्रेइंग आपण या 1-2 दिवसात घेणार आहोत. आता तुम्ही खालील भाग बघा हळदीचा, प्रत्येक जागेवर हळद तिचा पूर्ण हे सोडून बाहेर येते. म्हणजे याचा अर्थ आता माल तिने एकदम म्हणजे तिच्या क्षमतेने माल लागायला, माल धरायला आणि क्वालिटी माल तयार व्हायला सुरुवात केलेली आहे. कारण हा बेड आपला 5 फुटावर आहे, 4.5 ते 5 फुटाच्या मधात, म्हणजे ॲक्युरेट अंदाज नाही येत त्याचा, ट्रॅक्टरने पाडलेले बेड आहेत आपण. बाकी तर आपण पूर्ण नियोजन सांगितलेलं आहे. त्यानंतर आता फायनल हार्वेस्टिंगचं, बॉइलिंगचं आणि पॉलिशिंगचं त्याचा आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवू, म्हणजे त्यात कन्फ्युजन नको. तर बाकी आणखी काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा, त्याचे उत्तर देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेल. बाकी हळद सुप्रीम क्वालिटी आहे यावर्षी. कलर असेल, हाईट असेल, माल लागणे, बाकी गोष्टी आणि रोगराई, कीड, तर या गोष्टी कमी आहेत. आणि एकंदरीत यावर्षी थोडं हळदीचं म्हणजे प्रत्येक वर्षी एखाद्या पिकाचं जरा सीझन जोरातच असतं, तर हळदीचं यावर्षी थोडं छानपैकी दिसते. बघू फायनल रिझल्ट, ते पण तुम्हाला मी शेवटच्या व्हिडिओमध्ये सांगेलच. किती ॲव्हरेज बसला, एकंदरीत खर्च किती झाला, खर्च वजा प्रॉफिट किती झाला. कारण शेवटी खर्च किती करतो याला नाही महत्त्व, आपल्याला त्यातलं खर्च वजा करून उत्पन्न आणि प्रॉफिट मिळतोय किती हे खूप महत्त्वाचं आहे. चालतं काही काय म्हणजे या हळदीचं नियोजन जर पाहायचं असेल तर पहिला आणि दुसरा व्हिडिओ पूर्ण बघा. त्यात काही समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. आता या स्टेजला आपल्या या वर्षीच्या पूर्ण प्रक्रिया आपण थांबवत आहोत, म्हणजे पूर्ण आपल्या प्रक्रिया संपलेल्या आहेत. सर्व खत नियोजन असेल, फवारणी नियोजन असेल, माती लावणे असेल, या सर्व गोष्टी आपल्या आज संपलेल्या आहेत. आज आहे समजा 24 नोव्हेंबर. चालतं. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.